आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचं नाम गजर करीत संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी एक एक पाऊल पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे। या पालखीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत। त्यांनी आत्तापर्यंत त्र्यंबकेश्वर ते नाशिकचे अंतर पार केले आहे। वारकऱ्यांचा आज सायंकाळचा विसावा गणेशवाडीत होता। तेथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा देण्यात आली। त्याचं सायंकाळपर्यंत 2,500 वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला। वारकऱ्यांच्या सेवेत आम्ही विठ्ठलाचे रूप पाहतो, अशा प्रतिक्रिया सेवेकरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातून वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत। त्यात त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी चरणसेवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार नाशिक शहरातील आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात वारकरी बांधवांना चरणसेवा देण्यात आली। आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी दराडे महाविद्यालय, गोखली फिजिओथेरपी महाविद्यालय, शिवा ट्रस्ट परिचारिका महाविद्यालयाचे विद्यार्थी चरणसेवा देत होते। त्यात ते पायांची मॉलिश करून देणे, प्रथमोपचार करून गोळ्या औषधी देत होते। त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज दीक्षित, मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्षाचे स्थानिक प्रमुख डॉक्टर चैतन्य वैरागी, समन्वयक अमित डेरे, महेश नारायणकर आदी मार्गदर्शन करीत आहेत। याशिवाय आरोग्य विभागाचे पथक वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी तत्पर आहेत। त्यांचाही वारकऱ्यांना लाभ होत आहे। टाकेत्ता इगतपुरी येथील काळू निगडे यांनी सांगितले की वारीत त्र्यंबकेश्वर येथून सहभागी झालो आहे। वयोमानामुळे पायांना थोडा त्रास जाणवत होता, मात्र चरण सेवा मिळाल्यामुळे आता बरे वाटत आहे। आयुर्वेद शाखेचे शिक्षण घेणारा अमित डहाळे याने सांगितले की चरण सेवा देण्याचा अनुभव वेगळाच आहे। प्रथमच अशा प्रकारची सेवा बजावताना आनंद होत आहे। वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा केल्याची भावना होत असल्याचे त्याने सांगितले। मी डॉक्टर पंकज दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक आरोग्यशाळा रुग्णालय, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयातून आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची चरणसेवा हा उपक्रम आज आपण इथे राबवत आहोत। संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आज आमच्या संस्थेत आयुर्वेद सेवा संघ गणेशवाडी, पंचवटी येथे आहे। तर त्या वारकऱ्यांची चरणसेवा असा उपक्रम आपण आज इथे राबवत आहोत। आमच्या महाविद्यालयाचे जवळजवळ 150 डॉक्टर्स या चरणसेवेमध्ये त्यांची सेवा देत आहेत। तसेच गोखले कॉलेज ऑफ फिजिओथेरपी त्यांच्यातर्फे फिजिओथेरपीचे पण काही डॉक्टर्स आपल्या इथे उपलब्ध आहेत। आज सकाळपासूनच हा उपक्रम इथे चालू आहे। जवळजवळ 800 ते 1000 रुग्णांनी आज आत्तापर्यंत चरणसेवा हा उपक्रम घेतलेला आहे आणि त्यांचं मोफत आरोग्य तपासणी आणि त्यांना औषधही आपण इथे वाटप करत आहोत। तर आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही खूप सर्वांनाच पंढरीला जायची इच्छा असते, पांडुरंगाचं दर्शन घ्यायची इच्छा असते, पांडुरंगाच्या चरणाची सेवा करायची इच्छा असते। तर हे जे वारकरी जातात ह्यांची चरणसेवा ही आमची पांडुरंगाच्या चरणाची रुजू व्हावी या संकल्पनेतनं आणि आम्ही त्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेला आहे।